जालना जिल्ह्यात सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान नार्कोटिक्स ड्रग कायद्याअंतर्गत गांजा व इतर माल गुन्ह्यामध्ये जवळपास 2 कोटींच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटलंय। या 5 महिन्यात गुटखा संदर्भात 6 कारवाया करून जवळपास 26 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 19 गावठी पिस्टल, 39 जिवंत काडतुस व 14 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून 18 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच दारूबंदी कारवाईमध्ये 651 गुन्हे दाखल केले असून 66 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले। प्रामुख्याने कसं असतं की अशा आंदोलनांमध्ये बऱ्याच वेळा आंदोलन चांगल्यासाठी सुरू असताना काही असामाजिक तत्त्व त्याच्यामध्ये घुसतात, हा नेहमीचा अनुभव आहे। आणि त्यामुळे अशा असामाजिक तत्त्वांवरती सुद्धा एक पोलिसांचा वचक असणं गरजेचं असतं। कारण बऱ्याच वेळा पोलीस बंदोबस्तामध्ये बिझी असल्यामुळे अशा असामाजिक तत्त्व आपले अवैध धंदे वगैरे सुरू ठेवतात, तर हे सुरू राहणार नाहीत। या दृष्टीने सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई, ती गांजा असेल, गुटखा असेल किंवा अवैध शस्त्र असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। जवळजवळ 3-3.5 कोटीच्या आसपास आपली ही मोठी अवैध धंद्यांवरती कारवाई झाली। एकाच कारवाईमध्ये 2 कोटीच्या वरती गांजा पोलीस प्रशासनाने पकडला होता। आणि यासोबत अग्निशस्त्र जी आहेत, अवैध फायरआर्म्स आहेत, त्यांचे जवळजवळ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण 20च्या वरती असे अवैध अग्निशस्त्र आपण जप्त केले, 41 काडतुसं आपण जप्त केले। या सर्वाचा परिपाक म्हणून गुन्हेगारांवरती चांगला वचक आणि यासोबत मोकाची कारवाई, MPDA अंतर्गत 4 लोकांना स्थानबद्ध केलं, 15 जणांना जिल्ह्यातनं तडीपार केलं। अशा वेगवेगळ्या कारवाईतनं पोलीस प्रशासनाचा प्रयत्न होता की गुन्हेगारांवरती तितकाच वचक राहील, गुन्हेगाराला माफी नाही या एका तत्त्वावरती पोलीस प्रशासनाने काम केलं। सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, परंतु गुन्हेगारांना उथळ माथ्याने फिरता येणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासनाने काम केलं।